टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माधव मुंडे यांची गेल्या 16 महिन्यापूर्वीच निर्घुण हत्या करण्यात आली होती। अजून त्यांचा तपास लागलेला नाही आहे। आता सुरेश दस यांनी भेट घेतलेली आहे। आपण त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी आपण साधन ताई काय सांगाल, सुरेश दस यांनी भेट घेतली आज? दस साहेबांनी तर सांगितलं आहे की उपोषण थोडंसं लांब व्हावं, तर नाही, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे। मी उपोषणाला मंगळवारी बसणारच आहे। यापूर्वी आपण पाहिले तरी सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या कुटुंबाशी भेट घेतली, सांत्वन केलं होतं। आज दस आले तर काय तुमचं बातचीत बोलणं झाले? हो, हेच की आरोपी एकदम माझ्या नवऱ्याचा गुन्हा तरी काय होता मी विचारलं ना। दस साहेबांना म्हणलं की पोलिसांना विचारा, कुणाला विचारा की माझ्या नवऱ्याचा गुन्हा काय होता, काय इतकी निर्गुण हत्या केली आहे की एवढं बेरहीम का मारले आणि आरोपी का अटक करत नाहीत, यासाठी तुम्ही प्रशासनाकडे बी लक्ष द्या असं म्हणून त्यांना मी म्हणलं आहे, विनंती केली आहे दस साहेबांना की तुम्ही बी सहकार्य करा या केसमध्ये। तुम्ही पोलीस अधीक्षकांना दोन वेळेस भेटल्या होत्या, त्यांना तुम्ही अल्टिमेट जे केलं दिलं होतं ते आता अल्टिमेट सोमवार संपत आहे, मंगळवार तुमचं उपोषण होतं, पण आता दस साहेबांनी सांगितलं की ते 8 दिवसाची मुदत द्यावी, कसं बघता याच्याकडे? नाही ना, मी उपोषणाला तर ठामच आहे। मला एक तर आरोपी तरी द्यावं लागतील, नाहीतर मग माझं तरी जीवन संपेल, हे तर मी ठामच आहे त्या निर्णयावर। तुम्ही तुमच्या उपोषणावर ठामच मंगळवारपासून? हो, मी ठामच आहे, मंगळवारी मी उपोषण करणारच आहे। आपण हे देखील बोललो होतं की ज्या अधिकाऱ्यांनी पूर्वी तपास केलेला आहे अशा अधिकाऱ्यांचा आपण CDR काढला पाहिजे। हां, तर इथल्या तर पोलिसाचा CDR काढला तर आरोपी निष्पन्न होतील ना। उपोषणाची तर टाईम बी ह्यांना येणार नाही ना, पण त्यांनी त्यांच्याच पद्धतीने चौकशी करतात। सोमवारपर्यंत जितकं होईल तितकं करू जात। जेव्हा मला सोमवारी आरोपीचं सांगितले की हे आरोपी आहेत, अटक केले आहेत, तर माझं उपोषण बी स्थगित होईल ना, नाहीतर मग मंगळवारी तर उपोषण आहेच। सुप्रियाताईशी तुमचं काय बोलणं झालं होतं? सुप्रियाता एवढंच म्हणल्या की लेकरांकडे लक्ष दे, उपोषणाचं हे करू नको। तरी पण आता झालेला तर मर्डर आहे, पण आपण आरोपी काढूच असं सुप्रियाताईने बी सांगितलं आहे की मी SPC स्वतः संवाद करून फॉलो देत राहील म्हणल्यात। आता दस साहेबांनी आश्वासन दिले किंवा आता याच्यामध्ये आरोपी निष्पन्न होतील आणि ते पकडले जातील। हो ना, आता पोलिसांनी काहीतरी प्रयत्न करून आरोपी तर ह्यांना अटक करावंच लागतील, काही का होईना। आता जरी त्यांनी पडदा टाकला असला आरोपीवर, तरी आरोपी तर अटक करावंच लागतील ना त्यांना। हे पाहिलं तर पाहू शकतात की सोमवारपर्यंत जो आरोपी पकडले गेले तर आम्ही उपोषण थांबतात, नाहीतर माझं मंगळवारपासून उपोषण कुटुंबासाठी करणार निर्णय ज्ञानेश्वरी मुंडे घेतलेला आहे। कॅमेरापर्सन हर्षल निकमसह मी संभाजी मुंडे, चिवण्यामाटी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।